असंवैधानिक पद्धतीने कचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा मंजूर केल्याने पुणे शहर शिवसेना ठाकरे गटाकडून मनपा उपआयुक्तांना घेराव घालण्यात आलाय। महापालिका अधिनियमातील 72 ब या नियमानुसार सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता केवळ ठेकेदार आणि सत्तेदारांना फायदा होण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येकी 75 टन क्षमतेच्या 2 कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या 87 कोटी रुपयाची निविदा उपआयुक्त संदीप कदम यांनी मंजूर केल्याचे निषेधार्थ ठाकरे गटाकडून घेराव घालण्यात जबाब विचारण्यात आलाय। तत्काळ ही निविदा रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत अनेक टेंडर निघली जातात। पुणेकर आपल्या कररूपी पैशातून ही टेंडर निघतात, पण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो। सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी ठिय्या मांडून बसतात। पुणे शहरामध्ये कुठलेही काम करत नाहीत, कुठले विकास कामं होत नाहीत। या ठिकाणी येतात, लेबर कॉन्ट्रॅक्टचा निविदा असेल त्यांच्याच माणसाला जाते, सुरक्षा विभागाचा ठेका असेल त्यांच्याच माणसाला जातो। आता घनकचरा विभागाचे 2 टेंडर निघाले, ते सुद्धा नियम बाह्य पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाच्या मर्जीतल्या माणसाला दिला गेला। आमचं त्याबद्दल मत नाही की आमच्या कोणत्या माणसाला ओळखीला द्या। नियम पद्धतीनुसार नियम बाह्य पद्धत न अवलंबता सर्वसाधारण सभेची कलम 72 ब नुसार मान्यता घ्यायला हवी होती। ही कुठलीही मान्यता न घेता मनमानी पद्धतीने एकाच माणसाला हे दोन्ही निविदा ठेके दिले गेले, याला आमचा विरोध आहे। सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष या ठिकाणी बसून मंत्र्यांना फोन लावून देतो, मंत्र्याच्या दबावाखाली या अधिकारी बळी पडतात आणि त्या भ्रष्टाचार केलेला मलिदा त्याच्यातला वाटा या अधिकाऱ्याला सुद्धा जातो, असा आमचा धडधडीत आरोप आहे। हे टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे, नवीन रिटेंडर झालं पाहिजे आणि अनेक प्रकारची टेंडर ही नियमबाह्य पद्धती या ठिकाणी होतात। पण आता डोक्यावरून पाणी व्हायला लागलंय, आता गुदमरायला लागलंय। कर रूपी पैसा हा जनतेचा आहे, दरवर्षी कर वाढवला जातो आणि यांचा भ्रष्टाचार त्या प्रमाणात वाढला जातो। हे सगळं थांबलं पाहिजे।